बापरे, दरवाजा सुद्धा उघडायला तुझ्याकडे वेळ नाहीये. हा, नीट जा. कसा सुसाट पळत सुटलाय बघा. आज गाडीवर जात नाही, रिक्षाने जायचंय तर पळतच सुटलाय. रामकृष्ण हरी फ्रेंड्स, कसे आहात? सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. या नाश्ता करायला चपाती भाजी आणि टोमॅटो. आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगा. कुणाला टेन्शन देऊ नका, कुणाचं टेन्शन घेऊ नका. दुपारचे 3 वाजलेत आणि आमचा लंच टाइम बघा. ऑफिसमध्ये 3 वाजताच जेवता का तुम्ही? किती वाजता जेवता? 1 ते 1:30 मध्ये. मग घरी का असं जेवण व्हायला नको? जेवण व्हायला नको म्हणजे माझं जेवण जेवून जिरलं पण. वाटलं म्हणून जेवतो. झोपा कोण काढणार मग? तुमचा व्हिडिओ आहे 1 वाजताचा झोपलेल्याचा, प्रूफ आहे माझ्याकडे. आहे का? हो, मग सध्या मी सगळे प्रूफ ठेवते. चांगली गोष्ट. सुट्टीच्या दिवशी नुसते झोपा काढत राहतात. चांगली झाली का भाजी? फ्रेंड्स, संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही आता फिरायला निघालोय पनवेल हायवेला. आज नवऱ्याने सुट्टी घेतली आहे. मला बोलले चल आता आपण फिरायला जाऊया. मग आता आम्ही चाललोय पदयात्रा करत. तुम्ही पण संध्याकाळ सकाळ असं जरा चालत जा, म्हणजे तब्येत चांगली राहील. काय बोलतो ती बाई तुला हसली बा. हसू दे ती फोनवर काहीतरी बोलत होती. मला वाटलं मलाच बोलते. तुला हसली. हसू दे ना. हसतात चांगली गोष्ट आहे ना. कुणाला रडवायचं नाही, सगळ्यांना हसवायचं. तर फ्रेंड्स, घरी आले आता. जरा घसा खवखवत होता म्हणून मग मी हे सूप केलंय. हा माझा कप. माझ्या स्कूलचं जे डेज होते त्याची ही एक आठवण. आम्ही जेव्हा गेट टुगेदर केलं होतं त्यावेळेला आम्ही म्हणजे सर्वांना हे रिटर्न गिफ्ट दिलं होतं. आणि हा कप पाहिला ना की शाळेची खूप आठवण येते. तुम्हाला पण येते का तुमच्या शाळेची आठवण? तर हा कप माझा आहे सूपचा, आणि हा माझ्या अहोंचा. त्यांना सुद्धा सूप देऊन येते. थंडी आहे ना इथे भरपूर बदलापूरला. हे घ्या सूप. ते फोनवर आहेत, आपण आपलं सूप पिऊन घेऊया. तर फ्रेंड्स, पाय खूप दुखत आहेत म्हणून मिठाचं गरम पाणी केले, कोमट पाणी, आणि त्यामध्ये आता पाय शेकवते. तर माझ्याकडे स्टीलची बादली नाही आहे, म्हणजे जी आहे ती खूप छोटी आहे, त्यामध्ये पाय बसत नाही म्हणून प्लास्टिकची बादली घेतली. कारण आता काही पर्याय नाही, पाय खूप दुखत आहेत, त्याच्यामुळे मला हे करावं लागलं. तुम्ही जर असे तुमचे पाय दुखत असेल तर शक्यतो स्टीलची भांडी वापरा, प्लास्टिक घेऊ नका. मी पण चेंज करणार आहे, बघू आता कधी योग येतोय ते. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सखी चॅनलला फॉलो करा. शुभरात्री.